वाचकांनो, नमस्कार. अन्याय सहन करण्याची ही एक मर्यादा असते आणि आपल्या नयनाची ती मर्यादा आता पार झाली आहे. एखादी स्त्री स्वतःवर कितीही अन्याय सहन करू शकते, पण हीच गोष्ट जेव्हा तिच्या लेकरांवर येऊन थांबते ना, तेव्हा ती रौद्र रूप धारण करतेच. अशीच आपली नयना. स्वतःवर होणारा अत्याचार तिनं अगदी लहानपणापासून निमूटपणे सहन केला. पण अशीच वेळ आपल्या मुलीवर येऊ शकते ही जाणीव ज्या क्षणाला तिला झाली, त्याच क्षणी नयनानं घरदार सोडलं. तर वाचक हो, आजपासून सुरू होतोय नयनाच्या आयुष्यातला एक नवा अध्याय. नयनाचा एक नवा प्रवास, तिनं निवडलेला नवा मार्ग, ज्यात सगळे निर्णय तिचे असतील. या प्रवासात तिनं निर्माण केलेली नाती असतील, तिचं स्वतःचं विश्व असेल. कसा असेल हा नयनाचा प्रवास? आधीसारखा काट्यांनी भरलेला, ओबडधोबड, वेदनादायी? तिनं निवडलेली ही वाट बिकट असेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा मालिका दुसऱ्याची बायको. चला तर मग वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 57. साली, जिथं तिथं पाय ओढते माझे, माझ्या आयुष्यातला स्पीड ब्रेकर. तू माझ्या आयुष्यात नसती ना, तर मी कुठल्या कुठं पोहोचलो असतो. माझ्या आयुष्यात लागलेला गंज, सोबत कुठं न्यायची लायकी नाही तुझी. 4 लोकात उठणं बसणं माहीत नाही, दरिद्री कुठली. ते माझे मित्र मला म्हणतात, कधी बायकोला आणत नाही सोबत. अरे, ही असली ब्यात स्वतःच्या घरात न्या म्हणा एकदा, मग समजेल कशी आहे ते. सगळ्या चांगल्या बायका दुसऱ्यांनाच कशा मिळतात काय माहीत. मी कोणतं पाप केलं होतं की माझ्या पदरात ही असली धोंड पडली. निघूनही जात नाही कुठं. स्वतःही खपेल, पण आधी मला खपवेल. रात्रीची प्रणीतची असंबद्ध बडबड नयनाला आठवत होती. मॅडम, तिकट दिखाइये आपका. तितक्यात टीसी तिच्याजवळ आला. हो, नयना म्हणाली. तिनं घाबरून पर्समध्ये हात टाकला. अगदी मोजके पैसे होते तिच्याजवळ. काय करू? तिकिटाचे पैसे दिले तर माझ्याजवळ काही शिल्लक राहणार नाही. आणि तिकीट नाही काढलं तर? नैना विचार करत होती. कहाँ जाना है? आपका नाम बताइए और पहचान पत्र दिखाइए. जल्दी कीजिए मॅडम. टीसी नैनाला म्हणाला, पण नैनाची मात्र घाबरगुंडी उडाली होती. सर, मेरे पास टिकट नहीं है और पैसे भी नहीं है. मैं अगले स्टेशन पर जनरल डिब्बे में चली जाऊंगी. प्लीज आप मेरा जनरल का टिकट बनवा दीजिए. नैना त्याला विनवण्या करत होती. देखिए मैडम, ट्रेन में बिना टिकट सफ़र करना जुर्म होता है और ये फर्स्ट क्लास एसी है. इसका टिकट कितना है आपको पता है? टिकट नहीं है तो जुर्माना भरना पड़ेगा. अगर वो भी नहीं दिया आपने तो मुझे पुलिस को बुलाना पड़ेगा. टीसी नयनावर चिडून बोलत होता.
सर, प्लीज़ आप मेरा जनरल का टिकट बनवा दीजिए। मैं अगले स्टेशन पर जनरल में चली जाऊंगी। नैना टीसीला विनवण्या करत होती. तेवढ्यात एक इसम टीसी जवळ आला. सर, आप प्लीज थोड़ा साइड में आइए. तो इसम टीसीला म्हणाला आणि टीसी सोबत दारापाशी गेला. नैना लावण्याला घेऊन तिथंच उभी होती. भुकेमुळं लावण्याही रडू लागली होती. काही वेळातच तो इसम परत आला आणि टीसी निघून गेला. तुम्ही बसा इथं. ही माझी सीट आहे. मी वरच्या बर्थवर झोपतो. काळजी करू नका. तसंही ट्रेन रिकामी आहे. आणि मी टीसीला पैसे देऊन तुमचं तिकीट घेतलं आहे. अहमदाबादचं तिकीट घेतलंय. तुम्हाला जिथं उतरायचं असेल तिथं तुम्ही उतरू शकता. तो इसम नैनाला म्हणाला. त्यानं नैनाला तिकिटाचा कागद दिला. हे तिकीट सांभाळून ठेवा. स्टेशनवर उतरल्यावरही टीसी तिकीट तपासतात तेव्हा लागेल. तो इसम म्हणाला आणि वरच्या बर्थवर जाऊन बसला. लावण्या मात्र रडायला लागली. तिचं रडणं बघून आता नैनालाही रडू येत होतं. थोड्या वेळात पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली. वरच्या बर्थवरचा तो इसम उतरून खाली गेला. कमीत कमी लावण्यासाठी दूध तरी आणायला हवं. पण हिला एकटीला सोडून बाहेर कसं जाऊ? बाहेर गेले आणि मला कोणी ओळखलं तर? नैना स्वतःशीच बोलत होती. तेवढ्यात तिला खिडकीजवळून एक चहावाला जाताना दिसला. तिनं आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण एसीच्या विंडोमुळं तिचा आवाजही बाहेर गेला नाही. थोड्या वेळात ट्रेन निघाली. नैनाचं लक्ष आपसुकच वरच्या बर्थकडं गेलं. तो इसम अजून आला नव्हता. ट्रेननं चांगलीच गती पकडली. नैना खिडकीच्या बाहेर बघत होती. चांगलाच अंधार पडला होता. लावण्या मात्र रडतच होती. नैना तिला खिडकीबाहेर काही दाखवू बघत होती. हे घ्या, बाळासाठी दूध आणि बिस्किट. तुमच्यासाठी जेवण आणलंय. त्या इसमाच्या आवाजानं नैना दचकली. त्या इसमानं दिलेलं घ्यावं की नाही हा विचार नैना करत होती. उपकार वगैरे समजू नका. छोटीशी मदत करतोय, बाकी काही नाही. तो इसम नैनाला म्हणाला. मगा तुम्ही तिकिटाचे पण पैसे दिलेत, नैना त्याला म्हणाली. काही हरकत नाही. तुमच्या डोक्याला मार लागला आहे. नक्कीच काहीतरी असं घडलं आहे की तुम्ही आजारी बाळाला घेऊन निघालात. काळजी करू नका. शेवटच्या स्टॉपपर्यंतचं तिकीट काढून दिलं आहे. तुम्ही हवं तिथं उतरा, पण आधी बाळाला काहीतरी खाऊ घाला. तिचा चेहरा बघा किती मलूल झाला आहे. तो इसम लावण्याकडं बघत नैनाला म्हणाला. नैनानं त्याच्या हातातलं दूध बिस्किट घेतलं आणि लावण्याला खाऊ घातलं. रात्रीची औषधं दिली. पोटात अन्न पडताच लावण्या शांत झाली आणि पटकन झोपीही गेली. नैनानं तिला सीटवर झोपवलं आणि तिनं सुद्धा खाऊन घेतलं. तोपर्यंत तो इसम
वरच्या बर्थवर जाऊन पुस्तक वाचत पडला होता. खाऊन झाल्यावर नैना लावण्याला कुशीत घेऊन झोपली. न जाणो आज कितीतरी दिवसांनी नैना अगदी शांतपणे झोपली होती. सकाळी नैनाला जाग आली. लावण्या गाढ झोपेत होती, पण तिचा एवढूसा चेहरा मात्र आज फ्रेश वाटत होता. तिनं आजूबाजूला पाहिलं. कोचमध्ये चिटपाखरूही नव्हतं. वरच्या बर्थवरचा तो इसमही त्याच्या स्टेशनवर उतरून निघून गेला होता. तिच्या बाजूला एक कॅरी बॅग ठेवलेली होती, ज्यामध्ये तिच्यासाठी जेवण आणि एका ग्लासमध्ये लावण्यासाठी दूध होतं. तितक्यात ट्रेनमध्ये एक सफाई कामगार आला. भैया, कौन सा स्टेशन है? नैनानं त्याला विचारलं. अहमदाबाद, सफाई कामगार तिला म्हणाला. अहमदाबाद? नैना पुटपुटले. उतर जाओ दीदी, नहीं तो फिर ट्रेन वापस जाएगी यहाँ से, तो सफाई कामगार म्हणाला आणि बाहेर निघून गेला. काहीही झालं तरी आता परतीचा प्रवास नाही. आता परत इथं जायचं नाहीच, नैना स्वतःशीच म्हणाली आणि खाडकन उभी राहिली. लावण्याला कडेवर घेतलं. स्वतःची बॅग, त्या इसमानं ठेवलेली जेवणाची कॅरी बॅग तिने सोबत घेतली. नैना ट्रेनच्या डब्याच्या दारापाशी येऊन उभी राहिली. एक नवं विश्व, एक नवं जग तिची वाट बघत होतं, जे तिच्या आयुष्यातला नवी कलाटणी देणार होतं. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.